नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती परीक्षेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आज आपण MCQ सिरीजचे क्वेश्चन अभ्यासणार आहोत. येत्या येणाऱ्या जिल्हा बँक भरती परीक्षेच्या संदर्भातील तसेच इतरही ज्या बँक भरती परीक्षा होतात ऑफलाईन ऑनलाईन, या दोन्हीही परीक्षेच्या बेसवर आधारित आपण हे MCQ सिरीज या ठिकाणी घेत आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याने याचा व्यवस्थित सरावात्मक अभ्यास करायचा आहे, जेणेकरून परीक्षेला तुम्हाला याचा नक्कीच त्या ठिकाणी फायदा होईल. पहिल्या सेक्शन विभागामध्ये आपण सहकार ज्ञान यावरती 20 प्रश्न अभ्यासणार आहोत आणि बाकी आपले पुढचेही काही टॉपिक आहेत ते आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. चला, सर्वात महत्त्वाचं, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्या आणि व्यवस्थित प्रश्न पहिले समजून घेत चला. चला, सहकार क्षेत्रावर आधारित तुम्हाला जिल्हा बँक भरती परीक्षेसाठी 20-20 मार्कांचा शेड्यूलला प्रश्न विचारले जातात. सो त्यामध्ये 20 क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातात. तर ते नक्की प्रश्न तुम्हाला कसे विचारतात किंवा त्यामध्ये फिरून जी संकल्पना प्रश्नांची कशी असते हे प्रत्येकाने व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. चला, प्रत्येकाने पहिला प्रश्न व्यवस्थित डिस्कस करूया आपण. सहकार चळवळीचे मुख्य ब्रीद वाक्य कोणते आहे? बघा, इकडे लक्ष द्या. ब्रीद वाक्य म्हटलेलं आहे सहकार चळवळीच्या संदर्भातलं. ओके, सहकार चळवळीचे मुख्य ब्रीद वाक्य कोणते आहे? तर पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर जास्त नफा कमावणं, प्रत्येकासाठी सेवा आणि सर्वांसाठी प्रत्येक, त्यानंतर खाजगी उद्योग आणि स्पर्धेत विजय. जर आपण पर्याय क्रमांक ए पाहिला तर यामध्ये हा बसत नाही. जास्त नफा कमावणं हे ब्रीद वाक्य नाही आहे. त्यानंतर पर्याय नंबर सी जो आहे तो पण नाही, पर्याय नंबर डी तो पण नाहीये, पर्याय नंबर जो आहे बी हे त्याचं उत्तर आहे. प्रत्येकांसाठी सर्व आणि सर्वांसाठी प्रत्येक, प्रत्येकांसाठी सर्व आणि सर्वांसाठी प्रत्येक. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये सहकार्यतेचा आधार हा परस्पर सहकार्य आणि सामूहिक विकास हा असतो. ओके, चला, पहिला प्रश्न व्यवस्थित समजला. दुसरा प्रश्न बघूया आपण. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कोणत्या स्तरावर कार्य करते? आता कोणती बँक विचारली आहे? महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हटलेलं आहे, बरोबर, आणि स्तर विचारलेला आहे तुम्हाला. तर मग राज्य सहकारी बँका ह्या राज्य स्तरावर कार्य करतात. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्य स्तरावर एक सर्वोच्च बँक म्हणून ओळखली जाते. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्राथमिक कृषी पतसंस्थेचे मुख्य कार्य काय आहे? बघा, प्राथमिक स्तर हा ग्राम पातळीवर असतो, गाव पातळीवरती संस्था, बरोबर की नाही? मग यांचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर इकडे लक्ष द्या. विमा विक्री करणे, शेतकऱ्यांना अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज देणं आहे, शेअर बाजारात गुंतवणूक की आयकर वसुली. तर बघा, बी हे त्याचा पर्याय उत्तर आहे. शेतकऱ्यांना अल्प आणि मध्यम मुदतीचे कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे. ओके, बी हा पर्याय त्याचं उत्तर आहे. कारण प्राथमिक स्तरावरती ग्रामीण भागांमध्ये या बँका कार्यरत असतात, हा पॉइंट लक्षात ठेवायचा. पुढचा चौथा प्रश्न. सहकारी संस्थेतील सदस्य, बघा आता ज्या सहकारी संस्थांमधील सदस्य असतं म्हणजे सभासद असतात, बरोबर, हे सभासद कोणत्या तत्वावर आधारित आहे? सहकार्तीची तत्व आहेत, बरोबर. मग त्यामधला हा प्रश्न आलेला आहे की सभासदत्वासाठी कोणतं तत्व आहे? तर खुले व ऐच्छिक सभासदत्व असतं किंवा स्वइच्छा व खुले सभासदत्व असतं. तर या ठिकाणी आता स्वइच्छा व खुले सभासद असं दिलेलं आहे, तर हे त्याचं उत्तर आहे. कारण संस्थेमध्ये जर सभासदाला अर्ज करायचा आहे सभासदत्वासाठी तर तो त्या खुल्या सभासदत्वा पद्धतीने तत्वानुसार अर्ज करू शकतो. त्यामध्ये कोणत्याही जातीच्या, धर्माचा, पंथाचा भेदभाव केला जात नाही. सर्व सभासद संस्थेसाठी समान असतात, म्हणून या ठिकाणी याचं हे उत्तर आहे, सी पर्याय. पात्र व्यक्तीला भेदभाव न करता सभासदत्व दिलं जातं. त्यासाठी त्याला पहिलं विहित नमुन्यामध्ये अर्ज करावा लागतो. त्याच्यानंतर संस्थेचे काही भाग असतात, शेअर्स असतात, ते खरेदी करावे लागतात. त्यानंतर महत्त्वाचे जे प्रवेश शुल्क असतात ते त्यांना त्या ठिकाणी भरावे लागतात. पण ठराविक सभासदांच्या प्रकारानुसार काही महत्त्वाच्या नियमकाठी वेगवेगळ्या असतात. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊया आपण. सहकारी संस्थेच्या उपविधींना मंजुरी कोण देतं? तर सहकारी संस्थेच्या उपविधी ज्या असतात तर त्यांना मंजुरी सहकार निबंधक हे त्या ठिकाणी देत असतात. ओके, हे पर्याय त्याचं उत्तर आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मुख्य ग्राहक कोण असतो? बघा, जिल्हा मध्यवर्ती बँक म्हटलेलं आहे, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मुख्य ग्राहक कोण असणार आहे? तर प्राथमिक सहकारी संस्था. ओके, चला 7 नंबरचा प्रश्न. सहकारी संस्थेचा वार्षिक अहवाल, जो सहकारी संस्थेचा वार्षिक अहवाल असतो तो वार्षिक अहवाल कोणासमोर ठेवला जातो? आता खाली पर्याय तुम्हाला दिले, तहसीलदार, पोलीस, सर्वसाधारण सभा की जिल्हाधिकारी.
तुम्ही जर निश्चित पाहिलं तर सहकारी संस्थेच्या ज्या वार्षिक सर्वसाधारण काय होतात, सभा होतात, बरोबर की नाही. मग वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक अहवाल हा ठेवला जातो. पॉइंट लक्षात आला. बघा, खूप महत्वाचे प्रश्न आहेत, सोपे प्रश्न आहेत, पण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. पुढचा प्रश्न, सहकारी संस्थेचे व्यवस्थापन कोण करतं. व्यवस्थापन कोण करतं असं म्हटलेलं आहे आणि पर्याय एकदा व्यवस्थित बघून घ्यायचे. संचालक मंडळ, ग्रामपंचायत, न्यायालय का जिल्हा परिषद. तर संचालक मंडळ. कारण संचालक मंडळ हे काय करतं, सहकारी संस्थेच्या कामकाजावरती नियंत्रण ठेवत असतं, कार्यावर नियंत्रण ठेवत असतं, संस्थेचे उद्दिष्ट ध्येय साध्य करत असतं. त्यासोबतच संचालक मंडळांची निवड कोण करतं, म्हणजे व्यवस्थापक मंडळांची निवड कोण करतं, तर निवड ही संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून होत असते, बरोबर. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुख्य रोल कोणाचा असतो, तर सभासदांचा असतो, बरोबर की नाही. कारण संस्थेचे जे महत्वाचे पदाधिकारी वर्ग असतात, संचालक मंडळ असतात, तर त्यांची जी काही निवड केली जाते ती सभासदांच्या मदतीने निवड केली जाते. ओके, चला हा एक पॉइंट लक्षात आला. पुढचा प्रश्न बघूया, 9वा. सहकारी संस्थेचे भाग भांडवल. खूप महत्वाचे प्रश्न आहेत. सहकारी संस्थेचे भाग भांडवल मुख्यतः कशातून उभारले जाते. आता भाग भांडवल म्हटलेलं आहे, तर भाग भांडवल काय असणार आहे, सभासदांना शेअर्सची विक्री करून, बरोबर की नाही. मी मगाशीच वरती सांगितलं, जर एखाद्या सभासदाला संस्थेचं सभासदत्व स्वीकारायचं असेल तर त्याला अर्ज करावा लागणार आणि संस्थेचे जे शेअर्स असतात, भाग असतात, ते खरेदी करावे लागणार. मग त्याच्या माध्यमातून काय करतात, संस्था आपलं भांडवल उभं करते. ओके, चला पॉइंट लक्षात आला. त्याचं उत्तर आहे बी, सभासदांचे शेअर्स. मग बघा, सभासदांनी घेतलेल्या शेअर्स मधून संस्थेचं भाग भांडवल हे तयार होतं किंवा उभं राहतं आणि हा भांडवल उभारणीचा एक महत्वाचा मार्ग आहे. हा पण पॉइंट लक्षात ठेवा, जो परीक्षेला तुम्हाला फिरून विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न 10 नंबरचा, सहकार चळवळीचे उद्दिष्ट काय आहे. तर सहकार चळवळीचं महत्वाचं उद्देश काय आहे, सभासदांचे आर्थिक व सामाजिक कल्याण करणे. ओके, सहकार हा सेवाभावी तत्वावर आधारित आहे. बी हा पर्याय त्याचं उत्तर आहे. चला, हे महत्वाचे 10 प्रश्न व्यवस्थित समजले. ठीक आहे, आता पुढचे आपण आणखीन सहकार व महत्वाचे आधारित पुढचे 10 प्रश्न डिस्कस करूया. चला, पुढचा प्रश्न 11 नंबरचा, सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण का केले जाते. बघा, खाली पर्याय दिले, जाहिरातीसाठी केलं जातं, आर्थिक पारदर्शकता व नियमापन तपासण्यासाठी, निवडणूक घेण्यासाठी की कर कमी करण्यासाठी. तर आपण याचं पर्याय बी हे त्याचं उत्तर आहे. कारण लेखापरीक्षण जर करायचं असेल तर आर्थिक पारदर्शकता संस्थेची काय आहे, संस्था नियमांचं म्हणजे सहकार कायद्याचं पालन करते आहे का नाही, बरोबर की नाही, याची तपासणी होण्यासाठी काय केलं पाहिजे, लेखापरीक्षण केलं पाहिजे. आणि ह्या लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची लेखापरीक्षकाची म्हणजेच कुणाची, ऑडिटरची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते निबंधकांच्या मदतीने आणि संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लेखापरीक्षकाच्या नियुक्त्या केल्या जातात. ओके, चला पॉइंट लक्षात आला. पुढचा प्रश्न 12 नंबर, सहकारी संस्थेचा नफा कशावर म्हणजे कशानुसार वाटप केला जातो. सहकारी संस्थेचा जो नफा आहे तो नफा कशानुसार वाटप केला जातो, तर सगळ्यात महत्वाचं उपविधी व कायदेशीर तरतुदीनुसार. आता इकडे लक्ष द्या, उपविधी म्हणजे काय, तर उपविधी म्हणजे सहकारी संस्थेच्या एक कामकाजा संदर्भातला नियमाचा संच असतो, बरोबर, जो संस्थेच्या नोंदणीच्या वेळेस निबंधकांच्या मदतीने मंजुरी घेऊन त्या ठिकाणी संस्थेचं उद्दिष्ट, कार्य, ध्येय कशा पद्धतीने पार पाडलं पाहिजे, संस्थेमध्ये सभासदांची हक्क कर्तव्य, संस्थेमध्ये व्यवस्थापक मंडळांची हक्क कर्तव्य, संस्थेमध्ये होणारा नफा, संस्थेमध्ये येणारा निधी याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, हे या सर्व उपविधीमध्ये नमूद केलेलं असतं. सो म्हणून सहकारी संस्थेचा नफा हा उपविधीच्या व कायद्यानुसार त्याचा वाटप त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. त्याला आपण गुंतवणूक सुद्धा म्हणू शकतो. पुढे आहे, सहकारी संस्थेचे प्रत्येक सदस्याला किती मतं असतात. तर याचं उत्तर थोडंसं बरेचसे विद्यार्थी काहीतरी 2-4 असे पर्यायामध्ये असले तर ते देतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सहकारी संस्थेमध्ये प्रत्येक सभासद जो असतो त्या सभासदाला एक मत असतं. म्हणजे एक सदस्य एक मत ही संकल्पना सहकारतेच्या तत्वामध्ये आहे आणि ही एक लोकशाही पद्धतीची तत्वानुसार या ठिकाणी घेतलं जातं, एक सदस्य एक मत. म्हणजे
म्हणजे एक सभासद असेल तर त्याला एक मताचा अधिकार त्या ठिकाणी असतो. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे याचा पर्याय आहे पर्याय नंबर सी, एक मत. पुढचा प्रश्न, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कोणत्या स्तरावर कार्य करतात? तर आता हे जनरली प्रत्येकाला माहित झालं आहे, जिल्हा स्तरावरती बँका कार्य करतात. सहकारी संस्थेतील सर्वोच्च निर्णय प्रक्रिया कोणाकडे असते? तर सहकारी संस्थेतील, आता पर्याय दिले तुम्हाला, एकदा पर्याय व्यवस्थित वाचून घ्यायचे. सचिव, व्यवस्थापक मंडळ, लेखापरीक्षक की सर्वसाधारण सभा? आता बरेचसे विद्यार्थी काय करतील या प्रश्नामध्ये, व्यवस्थापक मंडळ निवडतील. कारण सहकारी संस्थेतील सर्वोच्च निर्णय प्रक्रिया म्हटलंय तर तुम्ही म्हणा सर मग व्यवस्थापक मंडळच निर्णय प्रक्रिया घेतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही पद्धतीचा निर्णय घ्यायचा असेल, ठराव पास करायचा असेल, त्यासाठी आधी प्रस्ताव देणं आवश्यक आहे, नंतर ठराव पास होतो. मग या सर्व गोष्टी कोणत्या घटकांवरती घडत असतात? तर सर्वसाधारण सभांवर घडत असतात. कारण सभेमध्ये प्रत्येक सभासदाचं, व्यवस्थापक मंडळांचं, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी चर्चा होत असते. जो काही विषय असेल संस्थेमध्ये सभेच्या संदर्भातला, त्या विषयावरती ठराव निर्णय झाल्यावर सर्वसाधारण सभांमध्ये योग्य तो निर्णय होतो. म्हणून या ठिकाणी सर्वसाधारण सभा ही सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था मानली जाते. म्हणजे कोणाकडे हा अधिकार असतो? तर सर्वसाधारण सभाकडे. ओके, हा पॉईंट प्रत्येकाने लक्षात ठेवा. चुकूनही कोणी व्यवस्थापक मंडळ सिलेक्ट करू नका. सर्वसाधारण सभा जर पर्यायमध्ये असेल तर ओके, पर्यायामध्ये नसेल तर, जर पर्यायामध्ये फक्त व्यवस्थापक असेल आणि सर्वसाधारण सभा नसेल तर मग तुम्ही व्यवस्थापक मंडळ निवडा. पण जर पर्यायामध्ये व्यवस्थापक मंडळ पण दिले आणि सर्वसाधारण सभा दिले तर त्याचं उत्तर काय आहे? सर्वसाधारण सभा. सहकार दिन कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तर जुलै महिन्यामध्ये सहकार दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार दिन हा जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी. हा पण पॉईंट लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा तुम्हाला यावरही फिरून प्रश्न विचारला जाईल. तर जुलै महिन्याच्या कोणत्या, म्हणजे पहिल्या शनिवारी, तर कोणत्या शनिवारी असा विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे पहिला शनिवार लक्षात ठेवायचं. सहकार संस्थेची उपविधी कोणासाठी बंधनकारक असते? तर निश्चित संस्थेची उपविधी जर आपण पाहिलं तर आता इथे हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा विद्यार्थ्यांना विचारला आहे की सहकारी संस्थेची उपविधी कोणासाठी बंधनकारक असते. तसं पाहिलं गेलं तर पूर्ण सहकार संस्थेच्या कार्यासाठीच उपविधी ही बंधनकारक आहे. परंतु इथं पर्यायमध्ये त्यांनी वरील सर्व असा हा एक पर्याय द्यायला पाहिजे होता. परंतु इथे फक्त त्यांनी आता फक्त अध्यक्ष, फक्त सचिव, सर्व सदस्य आणि फक्त कर्मचारी असं दिलेलं आहे. तर ह्या 4 पर्यायामधून उपविधी संस्थेच्या सर्व सदस्यांना लागू असते असं हेच उत्तर आहे. परंतु या सेक्शनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पुढील काही परीक्षेला, म्हणजे आता याचं उत्तर सर्व सदस्य आहे, कारण सहकारी संस्थेच्या उपविधी सगळ्यात महत्त्वाचं सदस्यांना त्या ठिकाणी उपविधीमधून संस्थेच्या संदर्भातलं महत्त्वाचे निर्णय, कामकाज, भूमिका याची माहिती होत असते. म्हणून प्रत्येक सदस्याने, प्रत्येक सभासदाने संस्थेच्या उपविधी वाचणं हे आवश्यक आहे. ओके, पण जर समजा पुढच्या परीक्षेला जर तुम्हाला डी पर्यायामध्ये वरील सर्व असे जर आलं, ओके, तर हा पर्याय तुम्ही निवडायचा आहे. जर या प्रश्नाच्या उत्तराच्या पर्यायामध्ये तुम्हाला जर वरील सर्व असेल तर हे निवडा. ओके, आणि जर अदरवाईज नसेल तर सर्व सदस्य हे त्याचं उत्तर आहे. सहकारी संस्थेचा मुख्य निधी कोणता आहे? बघा, आता निधीचे 2 प्रकार आहेत, इकडे लक्ष द्या रे. निधीचे जे काही निधी मिळवायचा आहे संस्थेला, त्या संस्थेचा निधी मिळवण्यासाठी अंतर्गत निधी आणि बाह्य निधी असे 2 प्रकार आहेत, बरोबर. तर अंतर्गत निधीमध्ये सर्वप्रथम संस्था काय करते? भाग भांडवल गोळा करते, म्हणजे भागांची विक्री करून भांडवल उभं करते. त्याच्यानंतर प्रवेश शुल्क घेत असते आणि काही इतर महत्त्वाचे शुल्क असतात संस्थेच्या संदर्भातले, ते अंतर्गत. बाह्यमध्ये संस्था काय करते? इतरांकडनं कर्ज घेते किंवा शासनाचे अनुदान असेल यांच्या माध्यमातून कर्ज उभारत असते. पण आता इथे प्रश्न काय आलेला आहे? सहकारी संस्थेचा मुख्य निधी जर आपण पाहायला गेलं तर संस्था सुरुवातीला काय करते? भाग भांडवलाची विक्री करून संस्थेमध्ये निधी उभा करत असते. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा मुख्य निधी आहे. ओके, हे त्याचं उत्तर आहे. चला, 19 नंबरचा प्रश्न, सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी अर्ज कोठे केला जातो? तर सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीचा जो अर्ज आहे तो सहकार निबंधक कार्यालयामध्ये केला जातो.
ज्याला आपण नोंदणी अधिकारी वर्ग असेही म्हणतो. नोंदणीची प्रक्रिया ही सहकार विभागामार्फत केली जाते. पॉइंट लक्षात आला. चला पुढचं सेक्शन समजून घेऊया. सहकाराचे प्रमुख वैशिष्ट्ये कोणते आहेत? तर सहकाराचं प्रमुख वैशिष्ट्य एक आहे सहकार्य करणे. कारण सहकार चळवळीचा पाया परस्पर सहकार्यावर आधारित असतो. त्यामुळे हा पॉइंट या ठिकाणी प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे. चला, हे सहकार विभागाच्या संदर्भातले अतिशय महत्वाचे हे 20 प्रश्न होते. आता पुढील सेक्शन मध्ये आपण आता लगेच पुढे परीक्षेच्या संदर्भात जे बुद्धिमापन चाचणीवरती आधारित तुम्हाला 10 प्रश्न आपण यामध्ये ॲडॉप्ट केलेले आहेत. अगदी सोपे प्रश्न आहेत जे तुम्हाला परीक्षेला वारंवार मागील काही भरती परीक्षेमध्ये हे रिपीट झालेले प्रश्न आहेत. ओके, चला आता इथे तुम्हाला जनरली बुद्धिमत्ता चाचणी आणि गणितावर आधारित प्रश्न आहे. 25% म्हणजे 800 वर आपल्याला 25% फाइंड आउट करायचे आहेत. तर त्याचं उत्तर आहे या ठिकाणी 200. ओके, बघा इथे स्पष्टीकरणासहित तुम्हाला उत्तराचं दिलेलं आहे. 25 गुणिले 800 भागिले 100. ओके, चला त्यानंतर एका वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये आणि विक्री किंमत 920 रुपये असल्यास नफा किती टक्के झालाय असं विचारलं आहे तुम्हाला. बघा, नफा सगळ्यात महत्वाचा, विक्री किंमत किती आहे? 920 आहे, बरोबर. आणि खरेदी किंमत किती आहे? 800, बरोबर. वजा केले तर आलं 120. त्यानंतर टक्केवारी काढायची आपल्याला नफामध्ये. त्यामुळे 120 भागिले 800 गुणिले 100, बरोबर. याचं उत्तर आलं 15%. त्यानंतर पुढे बघा 5, 10, 20, 40, 80. तर पुढचा क्रम तुम्हाला विचारला आहे. तर याचं आपण स्पष्टीकरण पाहिलं तर प्रत्येक संख्या ही दुप्पट होत आहे, बरोबर. काय होत आहे? संख्या दुप्पट होत आहे. बघा 5 नंतर 10, 10 नंतर 20, 20 नंतर 40, 40 नंतर 80, बरोबर. मग 80 नंतर काय येणार? त्याची दुप्पट करायची, बरोबर. म्हणजे किती उत्तर येणार? 160. हे त्याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. एका वर्गात 20 विद्यार्थ्यांची सरासरी. याच टाईपचे प्रश्न तुम्हाला मॅथमध्ये, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये वारंवार बघायला मिळतील. सो त्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवा. एका वर्गामध्ये 20 विद्यार्थ्यांची सरासरी गुण 60 आहेत. आणखीन एका विद्यार्थ्याला 80 गुण मिळवून वर्गात आला तर नवीन सरासरी किती होईल असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, एकूण गुण त्या ठिकाणी आहे. त्यानंतर नवीन गुण आणि नवीन सरासरी. बघा, एकूण गुण 20 गुणिले 60, बरोबर किती आले? 1200. त्यामुळे नवीन गुण 1200 प्लस तुमचे 80. ओके, एक विद्यार्थी नवीन गुण त्या ठिकाणी घेऊन आला, बरोबर. त्यामुळे मग 80, म्हणून 1200 प्लस 80. म्हणून आता नवीन सरासरीनुसार बघा, आधी किती होते? 20 होते. त्याच्यानंतर एक नवीन पुन्हा ॲड आउट झाला, बरोबर. म्हणजे आता किती झाले? 21 झाले की नाही. मग 1280 भागिले 21, बरोबर. उत्तर किती आलं? 61, बरोबर. चला इथपर्यंत पॉइंट लक्षात आले. पुढचा प्रश्न, जर BANK या पद्धतीने असेल 214111 तर BOOK कसं असेल? ओके, चला इकडे लक्ष द्या. स्पष्टीकरणासहित या ठिकाणी बघूया आपण. बघा, आता याचं नंबरिंग आपल्याला पाहायचं आहे. तर नंबरिंग मध्ये आपल्याला काय दिलं आहे इकडे लक्ष द्या. बघा, B 2 नंबर आहे, O 15, त्यानंतर पुन्हा O 15. म्हणजे ही सिक्वेन्स आहे कोडिंग. अल्फाबेट्स जे आपले आहेत, बरोबर, त्याच्या कोडिंग नंबर तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्यानुसार तो सिक्वेन्स तुम्हाला लावायचा आहे. तर याचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय नंबर A. चला, ही महत्वाचे 5 प्रश्न. याच टाईपचे तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जात आहेत. बऱ्याचशा काही क्वेश्चन पेपर आपण अनालिसिस केलेले आहे त्या बेसवर आधारित. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका कामगाराला एक काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागतात तर 4 कामगार तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? बरोबर. यामध्ये काय करायचं आहे? 12 भागिले 4 म्हणजे किती येणार? उत्तर 3 दिवस. एका घड्याळात 3 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोण किती असतो? बघा, या ठिकाणी दिलेले आहे 3 वाजता
आणि 3 वाजता मिनिट काटा आणि 12 आणि तास काटा 3 असतो, बरोबर. त्यामुळे त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन. याचं उत्तर आहे सी. बघा, हे कोडिंगचे प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा पेपरला आलेले आहे मागच्या काही सेक्शनमध्ये. त्यामुळे हे कोडिंग एकदा व्यवस्थित करा. अल्फाबेट्सचे जे आपल्या ए टू झेड आहे त्याची जी सिक्वेन्स आहे, नंबरिंग आहे, उलट्या पद्धतीचे आहेत, ते एकदा त्या ठिकाणी व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा. बघा, त्यानंतर या ठिकाणी शब्द दिलेले आहेत की SOUTH हा HTUOS असा लिहिला असेल, असे लिहिले तर बँक हा शब्द कसा असेल, तर त्याच्या अपोजिट म्हणजे शब्द उलट क्रमाने तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहेत. म्हणजे अल्फाबेट्स जी आपली आहे ती सरळ पद्धतीची पण आहे आणि उलट पद्धतीच्या पण नुसार तुम्हाला ते फाइंड आउट करता आले पाहिजे. तर याचं उत्तर आहे ए हा पर्याय आहे. ओके, चला पुढे लक्ष द्या. 9 नंबरचा प्रश्न, एका संख्येचे 40% 120 असेल तर ती संख्या किती आहे, बरोबर. तर याचं उत्तर आहे या ठिकाणी 120 गुणिले 100 आणि भागिले 40, म्हणून याचं उत्तर आलं 300. रमेश पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तोच प्रथम उजवीकडे आणि नंतर पुन्हा उजवीकडे वळतो. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पश्चिम दिशेला. या पद्धतीचे महत्त्वाचे प्रश्न गणितामध्ये तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर पुढे आपण माहिती तंत्रज्ञान आधारित, संगणकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. 10 प्रश्न आहेत हे. सीपीयूचे पूर्ण स्वरूप काय आहे. सीपीयूचे पूर्ण स्वरूप म्हणजे फुल फॉर्म विचारला आहे, तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आणि हा सीपीयू हा संगणकाचा मेंदू म्हणून त्या ठिकाणी मानला जातो. यावरतीही तुम्हाला परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत हा रिपीट म्हणून. म्हणजे संगणकाचा सीपीयू म्हणून कोणाला त्या ठिकाणी सीपीयू हा संगणकाचा डॅश डॅश आहे खालील पद्धतीने, तर मेंदू हा त्याच्या त्या ठिकाणी पर्याय. बऱ्याच वेळा काही मी क्वेश्चन पेपर रिसर्च केलं तर त्यामध्ये हाही प्रश्न मला बऱ्याच वेळा रिपीट दिसलेला आहे, त्यामुळे तो आपण यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे. इनपुट डिव्हाइस कीबोर्ड, कारण याद्वारे संगणकामध्ये डेटा व सूचना या दिल्या जातात, म्हणून याचं उत्तर आहे सी. पुढचा प्रश्न, एम एस वर्डचा उपयोग कशासाठी केला जातो. तर एम एस वर्ड जे आहे, आता एम एस वर्ड प्रत्येकाला माहिती आहे, तर कशासाठी वापर केला जातो. तर या ठिकाणी डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी, बरोबर की नाही. एखादी डॉक्युमेंट फाईल्स बनवायची तर ते तुम्हाला टायपिंग पद्धतीने एम एस वर्डवरतीच करावं लागतं की नाही, लेटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर एम एस एक्सेलचा मुख्य वापर कशासाठी होतो. तर एम एस एक्सेलचा जो आहे ते स्प्रेडशीटसाठी व गणनासाठी तुम्हाला मुख्य वापर त्या ठिकाणी होत असतो. काही फॉर्म्युले असतात एक्सेलमध्ये, चार्ट, आर्थिक गणना, कॅल्क्युलेशन वगैरे आपण एक्सेलमध्ये करत असतो, बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न, WWWचे पूर्ण स्वरूप काय आहे. तर वर्ल्ड वाईड वेब, म्हणजे हे इंटरनेटचा वेब पेजसाठीचा एक संग्रह आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. सोपे प्रश्न आहेत पण परीक्षेला हे वारंवार विचारलेले प्रश्न आहेत, मागील काही भरती परीक्षांमध्ये झालेले, त्यामुळे यावरती थोडा व्यवस्थित फोकस ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, ईमेल पाठवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पत्ता आवश्यक आहे. आता जर तुम्हाला मेल पाठवायचा असेल तर पहिला तुमच्याकडे मेल आय डी असणं आवश्यक आहे, बरोबर. म्हणून ईमेल ॲड्रेस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. बी हा पर्याय आहे त्याचा. खालीलपैकी कोणते अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. आता सॉफ्टवेअर विचारलंय, आता विंडोज, एम एस एक्सेल, क्रोमा, त्याच्यानंतर क्विकहिल, बरोबर. तर याचं उत्तर आहे क्विकहिल, हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. बँकिंगमध्ये ओ टी पीचा मुख्य उपयोग काय आहे. बघा, आता ओ टी पी प्रत्येकाला माहिती आहे. बँकिंगमध्ये जो ओ टी पी आपण येत असतो मोबाईलला, बरोबर, तर तो कशासाठी असतो. तर सुरक्षित व्यवहाराची पडताळणी करण्यासाठी ओ टी पी या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा इंटरनेटद्वारे डेटा साठवण्याचा प्रकार आहे. बी हा त्याचं पर्याय उत्तर आहे. खालीलपैकी कोणते सर्च इंजिन आहे. तर सर्च इंजिन म्हणजे आपल्याला गुगल्स, बरोबर, हे सर्च इंजिन आहे.
चला, हे महत्त्वाचे तुमचे परीक्षेच्या दृष्टीने संगणकावर आधारित हे 10 प्रश्न होते. त्याच्यानंतर आपण बुद्धिमत्तेच्या आधारावरचे 10 प्रश्न आणि सहकारतेच्या आधारावरचे 20 प्रश्न असे आपण पहिले 20 प्रश्न, त्याच्यानंतर प्लस 10 प्रश्न आणि पुन्हा हे 10 प्रश्न, असे टोटली 40 प्रश्नांचा सराव आपण या सेक्शनमध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.